नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति. लास्ट टाइमपासून आपण पुनरावृत्ती चालू केलेला मीन्स रिव्हिजन. अँड देन लास्ट टाइम वी सॉ द फर्स्ट चॅप्टर अँड ॲज वेल ॲज सेकंड चॅप्टर. बट we saw first chapter revision, but we have to saw the second chapter revision, and after that आपण आता बघायचं त्यानंतर पद्य विभाग. तर आपण बघितलं गद्य विभागामधला अद्यकृषक पृथुवैन्य हा जो लेसन आहे तो आपण त्याची रिव्हिजन घेतली आणि प्लस त्याच्यावरती कसे आणि कोणते क्वेश्चन येऊ शकतात परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. इट इज ओनली इम्पॉर्टंट फॉर द इयर सेकंड युनिट टेस्ट. पॅटर्न इज द सेम. कॉन्सन्ट्रेशन व्हॉट आय एम टेलिंग. पॅटर्न इज द सेम, पण अटेम्प्ट करायचा वेगळ्या प्रकारे. फक्त तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागतं, पण इथे तुम्हाला फक्त राईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. का आपण असं करायचं आहे? बिकॉज एक्झाम इज कमिंग इन द क्वेश्चन इज MCQ टाईप ओनली. तो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. बी विथ मी, बी अटेंटिव्ह. तुम्हाला पेपर पॅटर्न माहितीच आहे, पण आपण डिव्हिजन करायची पेपर पॅटर्ननुसार. सी द सेकंड चॅप्टर व्यसने मित्र परीक्षा. वी हॅव टू सी द रिव्हिजन. योग्य पर्यायम चिनुत. जंबुकः मनसी आनंदित यतः. द ऑप्शन इज तस्य मनोरथम फलितम. क्षेत्रपती आगतः. द करेक्ट आन्सर इज व्हॉट? राईट. यू हॅव टू क्लिक ऑन द करेक्ट ऑप्शन. तस्य मनोरथम फलितम. तस्य मनोरथम फलितम. आनंदितः. ओके, आनंदितः तस्य मनोरथम फलितम. द नेक्स्ट क्वेश्चन इज पूर्ण वाक्येन उत्तरत. अत्र ऑल्सो पर्यायम चिनुत. अरण्ये कौ निवसत स्म. द ऑप्शन इज मृगकाकौ. क्षेत्रपतिः शृगाल च. इट इज व्हेरी सिंपल आन्सर. You have to click on the right answer. The answer is मृगकाकौ. Answer is मृगकाकौ. Understand? The next question is सत्यम असत्यम इति चिनुत. मृग प्रतिदिनं सस्यम अखादत. सत्यम या सत्यम? येस. मृग प्रत्येक दिवशी हर रोज दररोज सस्यम खादत होता. म्हणजे सस्य म्हणजे काय? राईट. ग्रेन्स, कॉर्न्स. अखादत म्हणजे खात होता. येस, द आन्सर इज सत्यम. नाव काक मृगमन्विष्यन प्रभाते उपस्थित. काक म्हणजे क्रो इज सर्चिंग फॉर द मृगम. तो मृगाला शोधण्यासाठी आला होता. तो सकाळी आला. ही इज कमिंग इन द मॉर्निंग. नो, ही इज कमिंग इन द दॅट डे ओनली. म्हणजे त्याच दिवशी. कधी आलेला तो? सायंकाळी. द आन्सर इज सत्यम या असत्यम? ओके, राईट. दिस इज द आन्सर इज असत्यम. अंडरस्टँड. नाव लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. कह कम वदति. हू सेड टू हुम. फलितम मे मनोरथम. शृगाल मृगम वदति. शृगाल स्वात्मानं वदति. शृगाल मृगाला म्हणाला का शृगाल स्वतःला म्हणाला? द आन्सर इज शृगाल स्वात्मानं वदति. इट इज अ राईट आन्सर. द नेक्स्ट वन क्रमानुसारम पुनर्लिखित. दिस टाइप क्वेश्चन you already solved in the assignment. I hope so you already solved in the assignment. This is the answer. क्षेत्रपतीना पाशयोजनम. Second is शृगालेन मृगाय. Third is शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम. Third is मृगस्य पाशबंधनम. And fourth is मृगस्य प्रत्यय क्षेत्रम गमनम. In the option I give only two options and I give the number. Means 2 means first. पहिलं कुठलं जे येणार ते मी लिहिलं 2 नंबर. जसं शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रम दर्शनम दुसरं आहे. चौथं काय? मृगस्य प्रत्ययनम क्षेत्रम गमनम. देन 1 क्षेत्रपतीना पाशयोजनम. आणि थर्ड मृगस्य पाशबंधनम. अकॉर्डिंग टू दिस 2, 4, 1, 3 इज अ राईट आन्सर. ओके, देन वी हॅव टू सी द सेकंड ऑप्शन. आय राईट हिअर 2. द 2ला कुठला आन्सर सेंटेन्स आहे? शृगालेन मृगाय सस्यपूर्णम दर्शनम. हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड का लिहिलं आहे मी? 1. तर 1साठी क्षेत्रपतीना पाशयोजनम नाही. क्षेत्रपतीना पाशयोजनम नव्हतं यायला पाहिजे. तर मृगस्य प्रत्ययम क्षेत्रम गमनम. नंतर 4 नंबर मृगस्य प्रत्ययन क्षेत्रगमनम नंतर आलं.
आणि थर्ड मृगस्य पाशबंधनम. ते उलटं झालेलं आहे. 2 4 1 3 इज अ आन्सर इज राईट. दॅट्स वाय आय एम रायटिंग हिअर नंबर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन. विच सेंटेन्स कमिंग इन द फर्स्ट आय रायटिंग द नंबर हिअर 2. देन सेकंड सेंटेन्स कुठला येणार क्षेत्रपतीना सेकंड सेंटेन्स कुठला येणार मृगस्य प्रत्यय क्षेत्रगम. दॅट्स वाय आय एम रायटिंग हिअर 4. आफ्टर दॅट थर्ड सेंटेन्स कुठला येणार क्षेत्रपतीना पार्श्वयोजन अकॉर्डिंग टू नंबर द थर्ड नंबर हीच त्याला 1. अँड आफ्टर दॅट नंतर सेंटेन्स नंबर थर्ड मृगस्य पाशबंधनम थर्ड. द आन्सर इज 2 4 1 3. द नेक्स्ट वन गद्यांशम पठित्वा विशेषणम चिन्नुत. तुम्हाला पॅसेज दिला जाईल बंध फलितम या दृढ. द आन्सर इज दृढ. बंध दृढ. मनोरथम फलितम भ्रमणम. मनोरथम फलितम भ्रमणम. अकॉर्डिंग टू ग्रॅमॅटिकल रूल विशेषण अँड विशेष्य ऑलवेज इन द सेम जेंडर सेम केस. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं विशेषण विशेष्य सेम जेंडर आणि सेम केसला. बंध दृढ. बंध इज अ विसर्ग इज देअर बट फलितम इज अ एंडिंग इन म. अकॉर्डिंग टू ग्रॅमॅटिकल रूल दिस इज द रॉंग. इट इज नॉट मॅचेबल. दॅट्स वाय वी हॅव टू क्लिक ऑन दृढ. बट यू हॅव टू नो मिनिंग ऑल्सो. तर समजा दोन दृढ विसर्गाला तुम्ही कसं कळणार. ओके. देन मनोरथम भ्रमण इज देअर. भ्रमण इज एंडिंग इन न बट फलितम इज एंडिंग इन म. मनोरथम फलितम इज आन्सर इज अ फलितम. हिअर ऑल्सो एंडिंग इन म. हिअर ऑल्सो एंडिंग इन म. तर अकॉर्डिंग टू रूल विशेषण विशेष्य ऑलवेज इन द सेम जेंडर सेम केस. नाव गद्यांशात त्वांत अव्यय चित्वा चिन्हत. गत्वा उक्त्वा. त्या गत्वा आणि उक्त्वा त्याच्यामध्ये कृत्वा आणि भूत्वा कुठेच नाही. तुम्हाला पॅसेज दिला जाईल मी तर ते एक्झाम्पल देतेस. तर येणार आन्सर गत्वा अँड उक्त्वा नॉट कृत्वा अँड भूत्वा इज अ रॉंग. यू हॅव टू सर्च फ्रॉम द पॅसेज. कोष्ठक दत्तपदस्य कृते प्रश्न निर्माणम कुरुत. ब्रॅकेटमध्ये कोष्ठक दत्त. कोष्ठक मीन्स ब्रॅकेट. काय दिलेलं आहे प्रदोषकाले. प्रदोषकाले मृगमन्विष्यन काकः क्षेत्रे उपस्थितः. प्रदोषकाले. प्रदोषकाले इंडिकेट्स टाइम. ओके. काले वी हॅव टू यूज देअर वेन अँड इन संस्कृत वेन मीन्स कदा. द आन्सर इज कदा मृगमन्विष्य काकः क्षेत्र उपस्थित. तर कदा इज द राईट आन्सर बिकॉज प्रदोषकाले इज इंडिकेट्स टाईम अँड टाईम जे असं आपण कदा यूज करतो. देन कथम मृगमन्विष्यन काक क्षेत्र उपस्थित. तर कथम इज द रॉंग. ओके. ग्रॅमॅटिकल कथम इज द रॉंग. कदा इज द राईट. वी हॅव टू क्लिक ऑन द राईट आन्सर कदा. देन योग्य संधी विग्रह चिनुत. मित्राण्येव. फर्स्ट मित्राणी प्लस एव. मित्राणी प्लस ऐव. अकॉर्डिंग टू ग्रामॅटिकल रूल ई प्लस ए इज इक्वल टू ई समोर कुठलाही हे आला ओवेल आला तर कशामध्ये चेंज होतो यमध्ये. दिस इज अ यण संधी. तर दॅट्स वाय द आन्सर इज मित्राणी प्लस एव. ऐव इज अ नॉट. ओके. अंडरस्टँड. आफ्टर दॅट वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द पोएट्री सेक्शन. ओके. पोएट्री सेक्शनचे आपल्याला फक्त आन्सर बघायचे रिव्हिजन करायचे की कशा प्रकारचे क्वेश्चन येतात. ओके. तर वी हॅव टू सी पोएट्री सेक्शन. ओके. सी नाव वी हॅव टू स्किल कॉन्सन्ट्रेट. पद्य विभाग. पद्य विभागामध्ये आपण बघा तृतीय पाठ सुक्तीसुद्धा नेक्टर ऑफ गुड सेंग्स. राईट चिल्ड्रन. ओके. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सुक्ती आहे. सुक्ती मीन्स वॉट. सुक्ती मीन्स सुवचनानी चांगले वचन चांगले सेंटेन्स. तर वी हॅव टू सी फर्स्ट वर्स. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं. विद्या भोगकरी यश सुखकरी. विद्या गुरूणां गुरु. विद्या बंधुजनो विदेशगमने. विद्या परं दैवतं. विद्या राजसुपूज्यते न तु धनं. विद्याविहीन पशुः. हा श्लोक घेतला नीतिशतकातून. अकॉर्डिंग टू दिस वर्स इज नॉलेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नॉलेज इज अ मॅन्स बेस्ट ब्युटी. सिक्रेट हिडन ऑफ वेल्थ. Knowledge allows enjoyment and causes success and comfort. Knowledge is the preceptor means guru. Knowledge is the relative while going to foreign place. And knowledge is the ultimate deity. Knowledge and not wealth. Knowledge and not wealth is worshipped among kings.
Indeed, a person without knowledge is an animal. ओके, हे जे सांगितलं आहे, ज्याच्याकडे नॉलेज नसेल तो पर्सन काय आहे, विद्याविहीन पशु. विदाऊट नॉलेज तो काय आहे, ॲनिमल आहे. विद्येचा सत्कार कुठे केला जातो, बंधुजनो विदेश गमने, म्हणजे आपल्या देशात पण नाही, बाहेरच्या देशामध्ये सुद्धा विद्येचा सत्कार केला जातो. म्हणून नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. जेवढं आपण नॉलेज लोकांना वाटू तेवढं आपलं नॉलेज काही इन्क्रीज होईल. ओके, विद्याचा जो आहे पूजा राजा लोकसुद्धा करतात. म्हणून मी ते दाखवलेलं आहे, एखाद्या ह्याचं चित्र सिंहासनाने विद्या लिहिलेलं आहे. विद्या जो आहे, राजा जो आहे, विद्येचा सत्कार करतात, धनाचा नाही. राजाला विद्या हवी असते. म्हणून ज्याच्याकडे विद्या नसेल ते काय आहे, प्रचंड गुप्तम धनम आहे, सिक्रेट हिडन आहे. ज्याच्याकडे विद्या नसेल तो काय आहे, माणूस ॲनिमल आहे. ओके, सेकंड वर्स, निंदन्तु नितिनिपुणा यदि वास्तवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम् अद्यैवा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदं न धीराः. व्हॉट इज द मीनिंग ऑफ धीराः? धीराः मीन्स करेजियस. ओके, निंदन्तु मीन्स मे क्रिटिसाइज. ओके, नीति निपुणाः पर्सन, दोज आर एक्सपर्ट इन क्रिटिसाइज. ओके, जे लोक एक्सपर्ट असतात त्यांनी किती निंदा करून दे किंवा त्यांची स्तुती करून दे, लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन दे किंवा जाऊन दे, मरण आज येऊन दे किंवा उद्या येऊन दे, पण न्यायात पथ प्रविचरंती पदम न धीराहा. पण करेजियस पर्सन आपला मार्ग जो आहे, राईट पाथ, तो कधीच सोडत नाही. आपण लास्ट इयर स्टोरी बघितली होती एक. ओके, कसली स्टोरी, वाजश्रवाची स्टोरी बघितली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. ओके, तर बघा त्याच्यामध्ये काय, त्याचा सरळ अर्थ काय, इवन दोज एक्सपर्ट इन क्रिटिसाइज ऑर प्रेस. काही काही लोक एक्सपर्ट असतात लोकांना क्रिटिसाइज करायचं, प्रेस करायचं. प्रॉस्पेरिटी म्हणजे गॉडेस ऑफ वेल्थ ऑफ लक्ष्मी मे स्टे ऑन ऑर गो ॲज पर विल, म्हणजे लक्ष्मी आज असून दे किंवा उद्या येऊन जाऊन दे. डेट मे बी टुडे इट सेल्फ ऑर इन अनदर age. Yet the courageous do not waver even a step from the righteous path. म्हणजे courageous person आपला कधी पाथ मार्ग सोडत नाही. The next one, आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनं. शुकसारिका, पॅरेट्स अँड मैनाज, आत्मनो मुखदोषेण, ओन फॉल्ट्स, कशामध्ये अडकले जातात, बध्यन्ते, कशामध्ये, केशमध्ये, पिंजऱ्यामध्ये अडकले जातात. बकास तत्तत्र बध्यन्ते, पण बकं जे असतात ते दिसायला सुंदर असतात, व्हाईट कलरचे असतात, पण ते बोलत नाही, ते शांतपणे आपला प्रवाह आपलं काम करत राहतात. म्हणून काय आहे, मौनम सर्वार्थ साधनम. मौनम सर्वदा, मौन जे आहे तेच एक खरं साधन आहे कुठल्याही गोष्टीला अवॉइड करण्याचं. म्हणजे आपलं काम करत राहायचं, बडबड कमी करायची आणि काम जास्त, असं नाही, बडबड कमी करायची आणि काम जास्त करायचं. ओके, काम कमी आणि बडबड जास्त करायची नाही. जसं पोपट आणि मैना फक्त ते लोकांचं हे करतात, अनुकरण करतात, पण बकं नाही. ओके, अंडरस्टँड. म्हणून ते अशामुळे पिंजऱ्यामध्ये अडकले जातात. Like that, parrots and mynas are caged due to the fault, ओके, ऑफ देअर ओन माउथ. म्हणजे ते स्वतःच्या फॉल्टमुळे, आत्मनोमुख दोषेण, ओके, म्हणजे टॉकेटिव्हनेस असतात म्हणून ते अडकले जातात पिंजऱ्यात. वेल देर इज अ क्रेन्स आर नॉट क्रेज्ड. क्रेन्स जे आहे ते कधीच केज्ड होत नाही. सायलेन्स इज द मीन्स ऑफ ऑल ऑब्जेक्टिव्स. ओके, म्हणजे जर आपल्याला फ्रीडम पाहिजे असेल तर सायलेन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अंडरस्टँड. ओके, आपण ह्यांच्याकडनं शिकावं. द नेक्स्ट वन, रथस्य एकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालम्बो मार्गचरणविकलः सारथीरपि रविर्यान्ते वान्त प्रतिदिनम् अपारस्य नभसः क्रियासिद्धि सत्वे भवति महतां नोपकरणे. अकॉर्डिंग टू दॅस, ओके, द सक्सेस ऑफ अ टास्क द ग्रेट डिपेंड्स ऑन देअर ओन स्पिरिट. ओके, नॉट ऑन रिसोर्सेस. आपल्याकडे जर स्पिरिट असेल तर आपण कोणतंही काम सहज शक्य करू शकतो. तर दे आर गिव द एक्झाम्पल ऑफ अ रवी. रवी म्हणजे सूर्यदेवता. ओके, त्यांचे रथस्य एकम चक्रम, रथाला एकच चक्र. भुजगयमिता, हा 7 हॉर्सेस विथ होल्डिंग विथ अ 7
स्नेक्स. ओके. सप्ततुरगाः निरालंबो मार्ग. निरालंबो मार्ग म्हणजे मार्ग जो आहे कठीण आहे. ओके. रविर्यांते चरणविकलः सारथिरपी. चारणी जो सारथी जो आहे रथ चालवणारा तो काय लेम आहे. ओके. अधू आहे. रविर्यांते वांत प्रतिदिनम अपारस्य. तरीसुद्धा सूर्य रोज उगवतो आणि अस्ताला जातो. क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. म्हणजे सक्सेस ऑफ द टास्क डिपेंड्स ऑन दर ओन स्पिरिट नॉट ऑन द रिसोर्सेस. आपल्याकडे किती इन्स्ट्रुमेंट आहे काय इम्पॉर्टंट नाही आहे, पण छोट्याशा ज्यामधनं आपण किती मोठी गोष्ट साध्य करू शकतो ह्याच्यात सांगितलेलं आहे. द चॅरियट ॲज अ वन व्हील. ओके. 7 horses कंट्रोल बाय विथ रेन्स ऑफ स्नेक्स. Okay, a road is that is without a support, and even the charioteer is a lame. Yet the sun travels and the expansive every day. Indeed, the success of tasks of the tasks, the great depends on their own spirit, not on the resources. Next one. अल्पानामपि वस्तूनां सहति कार्यसाधिकाः तृणे गुणवत्मय आपन्नै बध्यन्ते मतदंतिनः. ओके. छोट्याच्या छोट्या गोष्टीमधून आपण मोठीशी मोठी गोष्ट करू शकतो. इथे एक रोपचं चित्र दाखवलेलं आहे, कारण की हे जे रोप बनतं ते एका छोट्याशा गवतांच्या काडीपासून, आणि त्या गवतांच्या काडीपासून बनवलेल्या या रोपाने आपण हत्तीलासुद्धा बांधू शकतो. म्हणजे जर एकत्र येऊन काम केलं ते काम नक्की सक्सेस होऊ शकतं. इवन द युनिटी ऑफ इनसिग्निफिकंट थिंग्स अनेबल टू टास्क टू बी डन. जस्ट अ रोप मेड विथ ग्रास कॅन बी बाइंड. ओके. कॅन बी बाइंड इनटॉक्सिकेट एलिफंट. म्हणजे छोट्याच्या छोट्या गोष्टीतून आपण मोठ्याच्या मोठ्या गोष्टींना आपण कंट्रोल करू शकतो, पण त्यासाठी आपण काय करायचं, युनिटी पाहिजे. अंडरस्टँड. मी शूद्र, मी काहीच करू शकत नाही असा विचार न करता एकत्र होऊन आपण चांगलं काम केलं ते नक्कीच सक्सेस होऊ शकतं. द नेक्स्ट वन. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तं शिरसि निहितबारा नारिकेलानराणां ददति जलमनस्पन् स्वादमाजीवितान्तं नहिं कृतमुपकारो साधवो विस्मरन्ति. ओके. नारळाचं झाडाचं उदाहरण दिलेलं आहे. प्रथम वयसी पुन्हा थोडंसं पाणी प्यालेलं आहे. ओके. छोट्याशा गोज्यामध्ये ते आपल्या लक्षात राहतं. जसं नारिकेल वृक्ष स्वतःच्या अंगावरती एवढा भार हातात घेऊनसुद्धा आपल्याला चांगली ते चांगली गोष्ट आपल्याला देतो. म्हणजे नारळाचं पाणी उंच असतो, उभं हे करतो, आणि त्या नारळाचं पाणी कसं असतं, स्वीट असतं. म्हणून जे साधे लोक असतात, इंडीड द वेरियस इंडीड द व्हर्च्युअस डोंट फॉरगेट अ फेवर डन टू देम. ओके. म्हणजे रिमेंबर. आपण नारळाच्या झाडाला पाणी किती टाकतो, ते समुद्राच्या काठी असतं, त्याला जे पाणी मिळतं ते समुद्रापासून मिळतं. ओके. पण तो आपल्या रिटर्न्समध्ये जे पाणी देतो, नारळाच्या ह्याच्यामध्ये जे पाणी असतं, शहाळ्यामध्ये पाणी असतं, ते किती स्वीट, मधुर आणि खूप असतं. म्हणून जी लोक जे स्वतःवरती केलेलं उपकार लक्षात ठेवत नाही, ती लोक देताना मागे पुढे बघत नाही. म्हणजे साधू लोक कधी केलेले उपकार विसरत नाही. रिमेंबरिंग द लिटिल वॉटर consume in the early age. ओके. कोकोनट्स विच कॅरी द लोड प्लेस ऑन द हेड. डोक्यावरती कोकोनट आपला प्लेस करतात अनलिमिटेड. अँड गिव स्वीट टेस्टेड वॉटर टिल द एंड ऑफ अ लाईफ फॉर मॅन. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एंडिंग ऑफ द लाईफ ते काय करतात, आपल्याला पाणी देतात. इंडीड व्हर्च्युअस डोंट फॉरगेट अ फेवर डन टू देम. ह्याला व्हर्च्युअस म्हणजे गुणी लोकांची उपमा दिलेली आहे. जशी गुणी लोक स्वतःवरती थोडेसे उपकार केले असतील तर आपल्या रिटर्न्समध्ये भरपूर काही देतात साधू लोक. तसंच नारळाचं झाड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. द लास्ट वन. घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्याद रासभरोहणं एनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. हा जो हास्योक्ती आहे, कुणी काही करेल काय सांगू शकत नाही, कशासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी. घटम बिंद्यात पटम चिन्ह, कोणी आपले कपडे फाडतील, कोणी काय म्हणतात त्याला पॉट तोडतील, किंवा कोणी गाढवावरती पण बसेल. बघा इथे दाखवलं चित्र. मग केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. म्हणजे काय, आता हुक बाय क्रूक ही शुड बिकम्स फेमस. म्हणजे त्याला काय करायचे, फेमस व्हायचे. अ मॅन कुड ब्रेक अ पॉट. घटम बिंद्यात. ओके. मे टियर क्लोथ पठम चिंद्यात. ओके. कुर्याद रास बरोहण मे इवन राईट अ डॉंकी.
एन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. बाय हुक बाय क्रूक ही शुड बिकम फेमस बाय एनी ऑल मीन्स. त्यांना कशाही प्रकारे त्यांना फेमस व्हायचं आहे. ते नेक्स्ट सी आपल्याला ते बघायचं की कोणते कोणते प्रकारचे क्वेश्चन पद्यांशावरती. तुम्हाला ते पद्यांश दिलेले असतील. पद्यांशम पठित्वा योग्यम उत्तरम चिन्हतो. 4 मार्क्ससाठी 4 गुण आहेत. त्यातले यात तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न येतील. कोणते कोणते प्रश्न आहे. सी पूर्ण वाक्येन उत्तरत, सत्यम असत्यम चिनुत, अव्यय चिनुत किंवा विभक्तांत, अव्यय नसतं तर विभक्तांत पदम, संधी विग्रह, विशेषण विशेष चिनुत, अन्वयम पुरवता. म्हणजे तुम्हाला अन्वय बायहाट करायचा आहे या श्लोकांचा, सुक्तीसुधाचा. तर सी द क्वेश्चन इज पूर्ण वाक्येन उत्तरत का गुरुणाम गुरु. गुरूंची कोण का गुरुणाम गुरु. ओके. तर सी द फर्स्ट आन्सर इज विद्या. विद्या गुरुणाम गुरु. यू हॅव टू क्लिक ऑन द राईट ऑप्शन. ओके. धनम नाही. किम राजसु पूज्यते. विद्या का धनम. राईट. विद्या. यर ऑल्सो विद्या. आपण बघितलं विद्या राजसु पूज्यते. विद्या राजूमध्ये न तू धनम. धन नाही. ओके. देन नेक्स्ट सत्यम असत्यम चिनुत. विद्या राजसु न पूज्यते. अगेन सेम क्वेश्चन इज कमिंग. द राईट असत्यम. विद्या राजामध्ये पूजली जात नाही. रॉंग आन्सर आहे. तर असत्य म्हणणार. विद्या केवलम स्वदेशे महत्त्वपूर्ण असती. विद्या आपल्या स्वदेशामध्ये महत्त्वपूर्ण आहे का. नाही. विदेशातसुद्धा. म्हणणार असत्यम. द नेक्स्ट वन श्लोकात प्रथमा विभक्तंते पदे. प्रथमा द्वितीय तृतीय कोणते पण तुम्हाला लक्षात. तुम्हाला मुद्दाम इथे श्लोक दिलेला आहे. आत्मनो मुखदोषेण. हे 2 आहे. आत्मनो आहे का. ॲक्च्युली आत्मनः आहे पण मुद्दाम तुम्हाला आत्मनो दिलेला आहे. आत्मनो मुखदोषण. दोषण इज अ तृतीय विभक्ती पण आत्मनो मुखदोषण इज अ संधी. आत्मनः प्लस मुखदोषेण. ओके. इमेन वी कमिंग द आत्मना तिचं प्रथमा विभक्ती. बट बका अँड सारिकाहा इज अ प्रथमा विभक्ती प्रत्यांत. यू हॅव टू क्लिक ऑन द राईट ऑप्शन. द आन्सर इज बकाहा. देन नेक्स्ट वन संधी. पूर्वपदम चिनुत, उत्तरपदम चिनुत, संधी कुरुत, संधी विग्रहम कुरुत. संधीवरती आधारित त्यातलं कुठलाही तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतं. पूर्वपदम किंवा उत्तरपदम, संधी कुरुत किंवा संधी विग्रहम कुरुत. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट बिकॉज सेम पेपर पॅटर्न म्हणजे सेम क्वेश्चन टाईप तुम्हाला बोर्डामध्ये येतात पण सॉल्व करायचा आपला पॅटर्न आहे तो वेगळा आहे. आपण फक्त ते मल्टिपल चॉईस करता. बहुविकल्पा प्रश्न तुम्हाला ऑप्शन्स येणार त्याच्यामध्ये पण बोर्डामध्ये तुम्हाला असे ऑप्शन आहेत पण प्रश्न तुम्हाला अशाच प्रकारचे येतात. पूर्वपदम, उत्तरपदम, संधी आणि संधी विग्रह. आता पूर्वपदम चिनुत. पूर्वपदम चिनुत आपण बघत आहोत. कसं ना आत्मनो मुखदोषेण. इथे आन्सर लिहायचं आणि मुखदोषेण लिहायचं. काय येणार. आत्मन येणार का आत्मन येणार. द आन्सर इज आत्मनः. द करेक्ट आन्सर इज आत्मन मुखदोषण. पूर्वपदम म्हणजे फर्स्ट आणि उत्तरपदम म्हणजे सेकंड. देन उत्तरपदम चिनुत. उत्तरपदम चिनुत मी अजून मला एक्झाम्पल दिलेलं आहे. बकास्तत्र. बका हा प्लस ब्लँक दिलेले. कोणता आन्सर. स्तत्र का तत्र. द आन्सर इज तत्र. यू हॅव टू क्लिक ऑन द राईट ऑप्शन. द नेक्स्ट वन विशेषण विशेषम चिनुत. भोगकरी धनम. भोगकरी विद्या. काय येणार. भोगकरी काय येणार. अकॉर्डिंग टू रूल विशेषण विशेष ऑलवेज सेम जेंडर सेम केस. भोगकरी इज अ स्त्रीलिंगम अँड विद्या ऑल्सो स्त्रीलिंगम. धनम इज अ नपुंसकलिंगम. तर यू हॅव टू राईट अ करेक्ट ऑप्शन. भोगकरी विद्या. तुम्हाला पॅसेज दिला जाईल त्यातनंच तुम्हाला हे करायचं. पद्यांश दिला जाईल. अधिकम रूपम. अधिकम धनम. तर काय येणार. अधिकम धनम. अधिक रूपम. अकॉर्डिंग टू वर्स अधिकम रूपम इज अ राईट आन्सर. यू हॅव टू क्लिक on correct option. The next one उचितम पर्यायम चित्वा अन्वयम पुरते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पुरुषम घटम ब्लँक कॉमा पटम ब्लँक कॉमा रासभरोहणम अपि ब्रॅकेटमध्ये ब्लँक फुल स्टॉप एन केन प्रकारेण ब्रॅकेटमध्ये सह प्रसिद्ध ब्लँक. इथे दिलेलं आहे तुम्हाला अ आणि ब. छिंद्यात भिंद्यात भवेत कुर्यात. आणि सेकंड छिंद्यात भिंद्यात कुर्यात भवेत. ओके. तर घटम छिंद्यात येणार का घटम भिंद्यात येणार. ओके राईट. मग येणार घटम भिंद्यात. तर पहिला आन्सर येणार घटम भिंद्यात राईट. पटम छिंद्यात राईट. रासभरण अपि कुर्यात. एन केन प्रकारेण प्रसिद्ध भवेत. ओके. फर्स्ट येणार भिंद्यात. सेकंड येणार छिंद्यात. थर्ड येणार कुर्यात आणि फोर्थ येणार भवेत. ओके. हे राईट आहे. हे रॉंग आहे कारण की
पुरुष घटम छिंद्यात पटम भिंद्यात रॉंग. वर असं म्हणू अपि भवेत नो एन केल्या प्रकारांसह प्रसिद्ध करूयात इज अ रॉंग आन्सर. तर राईट आन्सर तुम्ही क्लिक करायचे. ओके, समजलं? ओके, आतापर्यंत आपण जो अभ्यास केला गद्य विभाग आणि पद्य विभाग याचा आपण आता अभ्यास बरोबर केलेला आहे. आता पुढच्या वेळी आपण ग्रामरमध्ये तुम्हाला माहिती काय आहे ते सगळं टेबल्स वगैरे सगळं येणार. तुम्ही सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. पण कशा प्रकारे क्वेश्चन्स येणार हे फक्त तुम्हाला मी समजावून सांगणार. टेबल्स तुमचे ऑलरेडी झालेले आहेत, सुगम संस्कृत पण झालेलं आहे. फक्त आपण पुढच्या वेळी कशा प्रकारचे क्वेश्चन आहे आपण त्याचे रिव्हिजन करणार आहोत. बाकी काय नाही, कारक आणि उपपद विभक्ती तुमचं झालेलं आहे. ओके, अंडरस्टँड. तर आता सेशन मी त्याच संपवते. पुढच्या वेळी नक्की भेटू, रिव्हिजन करू. बेस्ट ऑफ लक फॉर द स्टुडंट, बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टुडंट्स. साईराम, गुड बाय, पुनर्मिलामः.